आपले चॅनेल लवकर मॉनिटाईज झाले पाहिजे, त्यासाठी व लवकरात लवकर आपले पैसे बँकेत जमा झाले पाहिजे, त्यासाठी सगळे क्रिएटर हे यूट्यूबचा क्रायटेरिया पूर्ण करतात. म्हणजे 4000 घंट्याचा वॉच टाइम आणि 1000 सबस्क्रायबर हे जर लवकर पूर्ण केले तर आपले चॅनेल आपण यूट्यूबला अपील करू शकतो किंवा आपले चॅनेल मॉनिटाईज होऊ शकते. परंतु मॉनिटाईज करण्यासाठी काही लोकांना 1 दिवस वेळ लागतो, काही लोकांना 2 ते 3 दिवस लागतात, काही लोकांना मॉनिटाईज करण्यासाठी 1 हप्ता लागतो आणि जास्तीत जास्त जर म्हटलं तर 14 दिवस सुद्धा लागू शकतात. आणि 14 दिवसापेक्षा जर ज्या क्रिएटरांच्या चॅनलला मॉनिटाईज होण्यासाठी 14 दिवसापेक्षा जर जास्त दिवस लागत असतील तर त्यांना कळत नाही नंतर की आपले चॅनेल मॉनिटाईज होणार आहे किंवा नाही होणार. त्यांना काय करावं हे काही कळत नाही, कारण त्यांना 14 दिवस होऊन गेलेले असतात, म्हणून त्यांना एक टेन्शन आलेले असते. आणि नंतर अचानक यूट्यूब आपल्या चॅनेलला रिजेक्ट करते, म्हणजेच आपल्या चॅनेलवर काहीतरी प्रॉब्लेम आहे असे काही जास्त वेळ लागल्याच्या नंतर यूट्यूब रिजेक्ट सुद्धा आपल्या चॅनलला करू. कसे होते, यूट्यूब आपल्या चॅनलचा रिव्ह्यू कशा प्रकारे करते हे कोणालाच कळत नाही. बऱ्याच लोकांना यूट्यूबच्या रिव्ह्यूचे काही कळत नाही, कारण यूट्यूब कधी 24 तासात सुद्धा आपले चॅनल मॉनिटाईज करू शकते, किंवा 2 दिवस लागतात, किंवा 1 हप्ता, किंवा 14 दिवस, किंवा त्यापेक्षा जास्त. तर अशा प्रकारे हे यूट्यूब आपल्या चॅनलला रिव्ह्यू कसे करते. तर मित्रांनो, यूट्यूब किंवा आपले चॅनल आपण लवकरात लवकर कशा प्रकारे मॉनिटाईज करू शकतो त्याबद्दलच मी आज डिटेल माहिती सांगणार आहे. तर काही मी ट्रिक सांगणार आहे, त्या ट्रिक प्रमाणे तुम्ही जर केलं तर तुमचे चॅनल लवकरात लवकर यूट्यूब मॉनिटाईज करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात अगोदर आपण व्हिडिओ जेव्हा अपलोड करतो तो अपलोड केलेला व्हिडिओ पब्लिक असायला पाहिजे. पब्लिक जर असेल तर तो आपला वॉच टाइम काउंट होतो. जर आपला व्हिडिओ आपण डिलीट केला असेल, किंवा आपला व्हिडिओ अनलिस्टेड असेल, किंवा आपला व्हिडिओ प्रायव्हेट असेल, अशा प्रकारच्या व्हिडिओचा वॉच टाइम यूट्यूब काउंट करत नाही. कधी कधी आपण गुगल ऍडसन करून ऍड लावून घेतो, आणि त्या गुगल ऍडसन करून ऍड मुळे जो काही वॉच टाइम आलेला आहे यूट्यूब तो सुद्धा काउंट करत नाही. ह्या सगळ्या गोष्टी जर असतील तर आपले चॅनेल लवकर मॉनिटाईज होणार नाही. चौथा मुद्दा, आपल्याला चॅनेल जर मॉनिटाईज करायचं असेल तर आपले 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन असायला पाहिजे. 2 स्टेप व्हेरिफिकेशन आपले जर नसेल तर आपले चॅनेल मॉनिटाईज होणार नाही. आपण यूट्यूबची जर एखादी पॉलिसी किंवा यूट्यूबच्या नियमाचे जर एखादे उल्लंघन केले असेल तेव्हा सुद्धा आपले चॅनेल मॉनिटाईज होणार नाही. किंवा कधी कधी आपल्या चॅनेलवर ऍक्टिव्ह कम्युनिटी स्ट्राईक जर आला असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा यूट्यूब आपल्या चॅनेलला मॉनिटाईज करत नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्या चॅनेलला आपण जेव्हा मॉनिटायझेशन करण्यासाठी जेव्हा अपील करतो तर किती पुढचा मुद्दा बघणार आहोत, किती जास्तीत जास्त मॉनिटाईज होण्यासाठी किती वेळ लागायला पाहिजे, किती वेळ लागतो. तर चला बघूया. आपले चॅनेल जर चांगले असेल, आपण कुठल्याच यूट्यूब पॉलिसीचे उल्लंघन जर केले नसेल, कुठल्याच व्हिडिओचा काही कॉपी करून जर आपण केला नसेल, किंवा आपला व्हिडिओ फेस कॅम व्हिडिओ जर असेल तर जास्तीत जास्त 24 तासामध्ये आपल्याला मॉनिटायझेशनचा मेल येतो. नाही तर जास्तीत जास्त 2 दिवस लागतात. 2 दिवसात आपले चॅनेल मॉनिटाईज होऊ शकते. फेस कॅम व्हिडिओ लवकर मॉनिटाईज होतात, परंतु आपण जर कधी कधी व्हॉइस ओव्हर जर केला असेल तर यूट्यूबला आपल्या चॅनेलवर रिव्ह्यू करायला थोडा वेळ लागतो की हा आवाज यांचाच आहे का. अशा प्रकारे यूट्यूबला थोडा वेळ लागतो. व्हॉइस ओव्हर व्हिडिओ जर असेल तर आपल्याला थोडा वेळ लागू शकतो. आणि नंतर मित्रांनो, जर जास्त दिवस जर झाले, 14 दिवसापेक्षा जर जास्त दिवस लागले असतील
अपील करून जर 14 दिवसापेक्षा जास्त दिवस लागले असतील तर मित्रांनो आपण जीमेल सुद्धा चेक करायला पाहिजे। आणि जीमेल सुद्धा जर आपल्याला आला नसेल तर मित्रांनो आपल्या चॅनेलवर नंतर काहीतरी आपण YouTube पॉलिसीचे काहीतरी उल्लंघन केलेले आहे, तेव्हाच आपल्याला जीमेल सुद्धा आलेला नाही, काही मेसेज सुद्धा आलेला नाही, म्हणजे आपल्या चॅनेलवर काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे। कारण फेस कॅम व्हिडिओ जेव्हा आपला असेल तर कुठलीच अडचण येत नाही, ताबडतोब आपले चॅनेल YouTube रिव्ह्यू करून पाठवते आणि मॉनिटायझेशन लवकर करते। व्हॉइस ओव्हर व्हिडिओ जर असेल तर त्याला थोडा वेळ लागतो। YouTube आपल्याकडून 1 महिन्याचा टाइम घेत असते, त्याला 1 महिना चेक करायला लागतो। आपण जर एखादा व्हिडिओ गुगल ऍड लावून जर त्याचा वॉच टाइम वाढवला असेल तर तो वॉच टाइम YouTube ग्राह्य धरत नाही। तो वॉच टाइम कमी करून जर आपला क्रायटेरिया पूर्ण होत असेल तर YouTube तसे चॅनेल मॉनिटाइज 1 महिना होऊन गेला आपल्याला जीमेल सुद्धा आला नाही तर मित्रांनो आपण समजून जायचं की आपल्या चॅनेलवर काहीतरी रियूज कंटेंट आलेला आहे। आणि रियूज कंटेंट आला असेल तर आपले चॅनेल मॉनिटाइज होणार नाही, म्हणजेच आपण YouTube पॉलिसीचे काहीतरी उल्लंघन केलेले आहे, तेव्हाच आपल्या चॅनेलवर रियूज कंटेंट आलेला आहे। आणि रियूज कंटेंट पॉलिसी जेव्हा आपल्या चॅनलवर येते तेव्हा चॅनेल मॉनिटाइज होत नाही। तर मित्रांनो अशा प्रकारे जर व्हिडिओ आपला जर चांगला असेल, फेसकॅम व्हिडिओ जर असेल, आपण टाकलेला व्हिडिओ, आपण अपलोड केलेला व्हिडिओ जर पब्लिक असेल, त्यामध्ये कुठल्याही अडचणी नसतील, डिलीट एखादा व्हिडिओ केला नसेल, किंवा आपण अनलिस्टेड असेल, किंवा आपण एखादा डिलीट केला असेल, किंवा प्रायव्हेट असेल, अशा कुठल्याच प्रकारच्या जर आपल्या चॅनलवर अडचणी नसतील तेव्हा आपले चॅनेल लवकर मॉनिटाइज होते। तर मित्रांनो या बाबतीत जर कोणाची काही शंका असेल तर कमेंट जरूर करा, चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण असे YouTube रिलेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।